हॅलो एव्हरीवन. नेक्स्ट आपण पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे एक्सायटेशन टेबल ऑफ फ्लिप फ्लॉप. आता आपण सगळे फ्लिप फ्लॉप बघितले आहेत. नेक्स्ट पॉईंट ते एक्सायटेशन टेबल ऑफ फ्लिप फ्लॉप काय आहेत बघा. आपण ट्रूथ टेबल बघितले बरोबर आहे, पण एक्सायटेशन टेबल काय आहे. आपण सिक्वेन्शियल सर्किट डिझाईन करताना काही वेळेस त्यांनी काय केलेलं असते, प्रेझेंट स्टेट अँड नेक्स्ट स्टेट ऑफ आउटपुट आपल्याला त्यांनी दिलेलं असते आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षित असतं आपल्याकडनं, टू हॅव टू फाइंड द करस्पॉन्डिंग इनपुट कंडिशन्स. म्हणजे आपल्याला प्रेझेंट स्टेटला आउटपुट आहे आणि नेक्स्ट स्टेटचं आउटपुट हे त्यांनी दिलेलं असतं ऑलरेडी आणि यू हॅव टू फाइंड द करस्पॉन्डिंग इनपुट. म्हणजे कुठलं इनपुट दिलं ते आपलं आउटपुट येणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं. दॅट इज नथिंग बट द एक्सायटेशन टेबल. येते लक्षात. व्हाईल डिझायनिंग द सिक्वेन्शियल सर्किट समटाइम्स द प्रेझेंट स्टेट अँड नेक्स्ट स्टेट ऑफ सर्किट आर given. We are expected to find the corresponding input condition. So now we need to use the excitation table to do this. Next बघा, the present state is a state prior to application of clock pulse. Present state म्हणजे काय, क्लॉक पल्स द्यायच्या आधी जे आउटपुट आहे ते दॅट इज द प्रेझेंट स्टेट. नेक्स्ट स्टेट मीन्स द स्टेट आफ्टर द ॲप्लिकेशन ऑफ क्लॉक पल्स. म्हणजे क्लॉक पल्स अप्लाय करायच्या आधी जे आउटपुट असते जेव्हा जे अवेलेबल आहे ते दॅट इज द प्रेझेंट स्टेट आणि जेव्हा क्लॉक आपण अप्लाय करणार त्यानंतर जे आपल्याला मिळणार दॅट इज द नेक्स्ट स्टेट आउटपुट. येते लक्षात. मग हे कधी होणार, आपण कुठलं इनपुट दिल्यावर त्याला ते आउटपुट कसं येणार, ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू यूज द एक्सायटेशन टेबल. आता SR फ्लिप फ्लॉपचं एक्सायटेशन टेबल मला काढायचं आहे, तर ते कसं करणार, त्यासाठी आधी मला ट्रूथ टेबल लिहायला पाहिजे. त्यासाठी मला आधी काय करायला पाहिजे, ट्रूथ टेबल यायला पाहिजे. आता ट्रूथ टेबल सगळ्याचे जवळपास सेम आहेत. माहिती आहे तुम्हाला, 0-0ला नो चेंज येते, 0-1ला 0-1 येते, 1-0ला 1-0 येते, 1-1ला SR फ्लिप फ्लॉपमध्ये काय येते, रेस कंडिशन येते. बरोबर आहे. आता इथे क्लॉक पल्स कुठलाही लिहिलं तरी चालते, कुठल्या पण याचं ट्रूथ टेबल लिहा, काय प्रॉब्लेम नाही. 0-0ला काय आलं आहे, नो चेंज. 0-1ला रिसेट दॅट इज 0-1, 1-0ला सेट दॅट इज 1-0, 1-1ला रेस कंडिशन. आता ह्याचं मला काय करायचं आहे, वी हॅव टू राईट द एक्सायटेशन टेबल ऑफ SR फ्लिप फ्लॉप. त्यासाठी बघा, प्रेझेंट स्टेट ऑफ क्यू आउटपुट, नेक्स्ट स्टेट ऑफ क्यू आउटपुट. आता असे लिहायचे इथे लिहिताना 0-0, 0-1, 1-0, 1-1च लिहायचं, पण वर हेडिंग काय येणार, प्रेझेंट स्टेट ऑफ क्यू आउटपुट, नेक्स्ट स्टेट ऑफ क्यू आउटपुट, SN इनपुट, RN इनपुट, SN इनपुट, RN इनपुट. दॅट इज इट इज द इनपुट. आता ही इनपुट साईड आहे, इथं आउटपुट साईड आहे एक्सायटेशन टेबलमध्ये. ट्रूथ टेबलमध्ये आपलं इकडे इनपुट असते, इकडे आउटपुट असते. येते लक्षात. म्हणजे प्रेझेंट स्टेटला 0 आहे, नेक्स्ट स्टेटला पण 0 यायला पाहिजे. त्यासाठी मला काय इनपुट द्यायला पाहिजे, तर प्रेझेंट स्टेट 0 आहे, नेक्स्ट स्टेटला पण 0 येणार. हे आपल्याला आता ट्रूथ टेबलवरनं काढायचं आहे. आता इकडे लक्ष द्या. बघा, प्रेझेंट स्टेट काय आहे, 0, नेक्स्ट स्टेट काय आहे, 0. मग माझं 0 आउटपुट कधी येतं आहे, ह्याला येतं आहे, हे तर काय आलं, तेव्हा इनपुट काय आहे, 0-1. ठीक आहे, 0-1 यायला पाहिजे, पण इथं क्रॉस काय आलं. आता बघा, प्रेझेंट स्टेट काय आहे, 0, नेक्स्ट स्टेट काय आहे, 0, चेंज झाला ह्याच्यामध्ये, नो चेंज. मग नो चेंज आणि कशाला मिळते आपल्याला, 0-0. येते लक्षात. नो चेंज कशाला मिळते मला, 0-0, आणि 0 आउटपुट कशाला मिळते, 0-1ला. मग हे दोन्ही कंबाईन करून मी कसं लिहिणार बघा, SNला बघा 0-0 सेम आहे त्यामुळे 0 आलं. RNला काय झालं बघा, 0 आणि 1 आले, 0-1. मग आपण हे कसं रिप्रेझेंट करू शकतो, डोंट केअरनं. म्हणजे इथं 1 समजा, जरी इथं 1 मी घेतलं तरी माझं 0-0 आउटपुट येणार. इथं जरी 0 घेतलं तर माझं 0ला 0च आउटपुट येणार. आलं लक्षात. ठीक आहे. आता नेक्स्ट काय बघा, प्रेझेंट स्टेट काय आहे, 0, नेक्स्ट स्टेट काय पाहिजे मला, 1. मग माझं 1 आउटपुट कधी येतं आहे, 1 इथे येते, 1-0ला. मग इथं काय झालं, 1-0 ही कंडिशन आली. इथं कुठं आउटपुट ते येते बघायचं, त्याची करस्पॉन्डिंग इनपुट कंडिशन इथे लिहायची. आता बघा, प्रेझेंट स्टेट 1 आहे, नेक्स्ट स्टेट काय आहे, 0. माझं 0 यायला पाहिजे, 0 कधी येते, ह्याला येते 0, म्हणजे 0 आणि 1, 0-1. आता ही कंडिशन का घेतली नाही, कारण ह्याला 0ला 0 यायला पाहिजे होतं, नो चेंज. पण इथं 1ला आपले 0 आले, चेंज झाले, त्यामुळे फक्त आता हे 0-1 येणार. येते लक्षात. नेक्स्ट काय बघा, प्रेझेंट पण 1 आहे, नेक्स्ट पण 1 आहे. मग आता 1 कुठे येतं आहे, 1 तर इथे येते माहिती आहे, पण प्रेझेंट 1 आहे, नेक्स्ट पण 1 आहे, म्हणजे नो चेंज आहे. म्हणजे आता 1-0 आणि 0-0 हे दोन्ही मला एकत्र लिहायचं आहे. मग कसं लिहिणार, 0-0, 1-0, 0ला 0 ॲज इट इज लिहिणार, RN मी ॲज इट इज लिहिलं, पण 0 आणि 1 झाले त्यामुळे इथं क्रॉस लिहिला. आलं लक्षात. बघा पहिल्यापासून परत 0 पासून मला 0च पाहिजे. मग 0 माझं आउटपुट कधी येते, एक तर ह्याला येते, पण 0-0 नो चेंज आहे त्यामुळं 0 आणि क्रॉस इथं आलं. नंतर 1 आउटपुट माझं कधी येतं आहे, ह्याला येते 1-0. 0 आउटपुट कधी येते माझं,
0 1ला आणि 1 1 1 कधी येते ह्या 1ला येते पण नो चेंज म्हणून क्रॉस आणि 0. ठीक आहे, दॅट इज द एक्सायटेशन. म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला जर एक्सायटेशन टेबल लिहायला आला तर पहिल्यांदा आपण ट्रूथ टेबल कंपल्सरी लिहायचं म्हणजे आपल्याला सोपं जाते. आता डी फ्लिप फ्लॉपचं एक्सायटेशन टेबल बघायचं. त्यासाठी ट्रूथ टेबल कसं लिहिणार बघा, हे तुम्हाला माहितीच आहे. 0ला काय येते D0 असताना आउटपुट काय येते, D0 असताना आउटपुट काय येते 1 आणि 1 सॉरी D0 असताना आउटपुट काय येते 0 आणि 1 असताना आउटपुट काय येते 1. हे काय आहे बारचं आउटपुट आहे. म्हणजे डी फॉलोज आउटपुट फॉलोज द डी. म्हणजे 0 असताना 0 येते 1 असताना 1 येते. बरोबर आहे. नेक्स्ट आता परत लिहिलं बघा मी प्रेझेंट स्टेट, नेक्स्ट स्टेट आणि DN इनपुट. एकच आहे ना, डी 2 नाही आहे, DN इनपुट. आता बघा प्रेझेंट 0 आहे, नेक्स्ट पण 0 आहे. म्हणजे माझं 0 कधी येते जेव्हा D0 असते तेव्हा. प्रेझेंट 0 आहे, नेक्स्ट काय आहे 1 आहे. माझं 1 कधी येते D1 असताना 1 येते. प्रेझेंट 1 आहे, नेक्स्ट 0 आहे. माझं 0 कधी येते D0 असताना 0 येते. प्रेझेंट 1 आहे आणि नेक्स्ट पण 1 आहे. 1 कधी येते माझं D1 असताना 1 येते. डी फ्लिप फ्लॉपचं सोपं आहे. आलं लक्षात. 0 कधी येते D0 असताना, 1 कधी येते D1 असताना, 0 कधी येते अगेन D0 असताना, 1 कधी येते अगेन D1 असताना. आता नेक्स्ट बघा JK फ्लिप फ्लॉपचं. हे JK फ्लिप फ्लॉपचं ट्रूथ टेबल आहे. 0 0ला नो चेंज, 0 1ला 0 1 दॅट इज रिसेट, 1 0ला सेट आणि 1 1ला टॉगल. आलं लक्षात. 1 1ला टॉगल. आता बघूया त्याचं एक्सायटेशन टेबल. प्रेझेंट स्टेट, नेक्स्ट स्टेट, JN KN. आता मला सांगा प्रेझेंट स्टेट 0 आहे, नेक्स्ट स्टेट पण मला 0 पाहिजे. सांगा 0 कुठं मिळते, एकतर मला इथं मिळते बरोबर आहे, एक तर इथं मिळते. पण प्रेझेंट स्टेट 0 आहे, नेक्स्ट स्टेट पण 0 आहे म्हणजे नो चेंज आहे. त्यामुळे मला 0चं आणि नो चेंजचं दोन्ही कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे काय येणार 0ला 0 0, 0 1ला क्रॉस. आलं काय 0 आणि क्रॉस पहिल्या कंडिशनला 0 आणि क्रॉस. नेक्स्ट बघा आता इथं 0 आणि 1 आहे. प्रेझेंट काय आहे 0, नेक्स्ट काय 1 आहे म्हणजे वेगळं झालं आहे, टॉगल झालं आहे की नाही. मग आता हे बघा 0 कधी येते माझं सॉरी 1 पाहिजे ना मला. हां 1 कधी येते माझं बघा 1 इथं येते. पण 0चं 1 झाले म्हणजे काय झालं टॉगल झाले. म्हणजे टॉगल झाले म्हणजे टॉगलची पण कन्सिडर मला करायला पाहिजे. म्हणजे काय येणार 1 क्रॉस. ही केस पण मला कन्सिडर करायला पाहिजे का, कारण 0चं 1 झाले माझं आउटपुट टॉगल झाले त्यामुळे 1 आणि क्रॉस येणार आहेत. आले का 1 आणि क्रॉस. आता नेक्स्ट काय बघा 1 आणि 0 म्हणजे प्रेझेंट स्टेट 1 आहे, नेक्स्ट काय आहे 0 आहे. आता बघा 1 कधी मिळते मला 1 इथं मिळते. पण 1चं 0 झालं टॉगल कधी होते सॉरी एक मिनिट 1चं 0 पाहिजे ना. हां ठीक आहे. 0 कधी मिळते मला ह्या स्टेजला मिळते आणि 1चं 0 झालं त्यामुळे टॉगल झाले त्यामुळे ही पण कन्सिडर करायला पाहिजे. मग इथं काय येणार 0 1च्या जागी इथं क्रॉस येणार 1 1 क्रॉस आणि 1. मग आता इथं बघा मग अशी SR फ्लिप फ्लॉपमध्ये इथं क्रॉस आलं तर काय नाही कारण त्याच्यात टॉगल कंडिशन नव्हती. पण JK फ्लिप फ्लॉपमध्ये टॉगल येते त्यामुळे बघा डोंट केअर कंडिशन रिझल्ट ड्यू टू टॉगलिंग. ह्या दोन्हीमध्ये डोंट केअर का आलं तर ड्यू टू टॉगलमुळे त्या दोन्हीमध्ये क्रॉस आलेला आहे. हे पाठ करायचं नाही. एक्झाममध्ये जर पाठ करून गेला तर तुम्हाला येणार नाही लिहिता. हे लक्षात ठेवा, व्यवस्थित समजून घ्या, येते 100%. आता नेक्स्ट बघा 1 1 प्रेझेंट पण 1 आहे, नेक्स्ट पण 1 आहे. तर बघा 1 कधी येते ह्याला येते की नाही 1 1 1 कधी येते ह्या कंडिशनला येते. पण 1 1 म्हणजे काय नो चेंज त्यामुळे परत नो चेंजचं कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे कसं येणार 0 1च्या बदले क्रॉस 0 0 0. आलं काय क्रॉस 0. लक्षात आलं. बघा 0ला 0 त्यावेळेला आपण काय करणार 0 कुठे येते ते कन्सिडर करणार. 0 1ला येते पण नो चेंज आहे त्यामुळे 0x 0 1 म्हणजे काय येणार 0 1 म्हणजे 1 कुठे येते इथं येते पण हे टॉगलची कन्सिडर करून 1x येणार बरोबर आहे. इथं काय येणार x1 आणि इथे x0. दिस डोंट केअर कंडिशन मधला जो 2 आहे ते ड्यू टू टॉगलिंग. आता टी फ्लिप फ्लॉपचं पण सोपं आहे बघा. टी जेव्हा 0 असते तेव्हा नो चेंज येते, T1 येते तेव्हा टॉगल येते. T0 नो चेंज, T1 टॉगल. आता बघा अगेन प्रेझेंट स्टेट, नेक्स्ट स्टेट 0 0 0 1 1 0 1 1. बघा 0 0 0ला 0 सेम आलं कधी येणार सेम कधी येते नो चेंज 0 असताना. आता 0चं 1 झाले म्हणजे टॉगल झाले. टॉगल कधी होते
1 असताना. परत 1चं 0 म्हणजे टॉगल होते, टॉगल कधी होते T1 असताना. आणि 1चं 1 सेम राहते म्हणजे कधी होते नो चेंज T0 असताना. आलं लक्षात. डी आणि टी फ्लिपफ्लॉपचं सोपं आहे आणि SR फ्लिपफ्लॉप आणि JK फ्लिपफ्लॉपचं जरासं कठीण आहे, पण ते अभ्यास करा समजून जाईल. सगळ्यात सोपा पॉईंट आहे आणि एक्झामला विचारतात. आलं लक्षात. ठीक आहे, काय समजलं नसेल तर विचारा.